नमस्ते मंडळी, गुड मॉर्निंग. आज दिवाळी आहे, लक्ष्मीपूजन आहे आणि सकाळपासूनचे कामं सुरू झालेले आहेत. सकाळी आम्ही सगळेच लवकर उठलेलो आहोत आणि माझी अंघोळ वगैरे झाली आहे. बाकीचे सगळे करतात आहे आणि बंब वगैरे पेटवून ठेवला आहे. माझ्या सासूबाईंनी सकाळीच पेटवला, म्हणजे 4:30 वाजता पेटवला आहे, 4-4:30 वाजता. तर मग घरातले कामं चालू झालेत पहाटेपासूनच आणि अभ्यंग स्नान करायचं आहे सगळ्यांना, त्याच्यामुळे सगळे फास्ट आवरता येते. माझं पण चाललं आहे घरातलं सगळं आवरायचं आहे आणि झाडू वगैरे मारून घेते, सगळं पटपट क्लीन करून घेते. आधी सगळं घर स्वच्छ करून घेते. बाकीच्यांच्या आंघोळ्या होईपर्यंत माझे घरं वगैरे सगळे स्वच्छ झाले की मग दुसरी कामं करायला. त्याच्यामुळे पहिलं फर्स्ट ऑफ ऑल मी सगळं रूम आवरून घेते. हॉल, किचन, बेडरूम सगळे उठलेले आहेत, त्याच्यामुळे फास्टमध्ये आवरून होणारे आहे पटकन. आता अजून उजाडलेले नाही आहे, तुम्ही खिडकीतून बघू शकता, अंधारच आहे आणि मुली बाहेर गेल्यात फटाके फोडायला. तर आता थोडं उजडायला लागले, ते बघा खिडकीतून तुम्हाला दिसतच असेल, थोडासा उजेड पडलेला आहे. मे बी 6 वाजले असतील, त्याच्यामुळे थोडासा उजेड झाला आहे. आता 7 वाजले असतील, तर मी गाड्या वगैरे धुवून घेते, कारण आम्ही दसऱ्याला आणि दिवाळीला लक्ष्मीपूजनला दोन्हीला पण गाड्या धुतो आहे. गाड्या धुताना मला सानू हेल्प करते आहे, मला पाणी वगैरे काढायला. आम्ही रस्त्यावर जाऊन तिथे धुतो आहे गाड्या बंगल्याच्या पुढे. तर मग ती पण मला हेल्प करते, आई मला करू दे. माझ्या मध्ये लुडबुड चालली आहे तिची. तर मी घेतलं आहे तिला थोडंसं हाताशी मदतीला आणि करते आहे तिची माझे कामं. आणि तिला पाणी वगैरे मारायचं आहे सगळीकडे. सगळं बंगला वगैरे गेट स्वच्छ धुवून घेतला आहे. सकाळी आवरलं की मग परत दिवसभर इकडे बघायलाच नको, त्याच्यामुळे मी फास्टमध्ये आवरून घेतलं आहे. गाड्यांची पूजा वगैरे करून झाली आहे. हार वगैरे घातलेत गाड्यांना, कारण माझे सासरे हार बनवतच होते आणि हार वगैरे घालून आम्ही मस्तपैकी गाड्या सजवून ठेवल्यात. आता गाड्या बाहेर जाण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. माझे सासरे घराला तोरण वगैरे बनवत आहेत, ते आंब्याचे पानं वगैरे आणलेत. घराला तोरण, दाराला तोरण आणि गाड्यांना हार वगैरे झालेत. अजून कुठे फोटो फ्रेम वगैरे असतात देवाचे, त्याला हार घालायचे असेल तर विकत आणलेले आहेत, पण तरी पण घरातले पण फुलांचा हार आम्ही बनवत असतो. तर काल रात्रीच फुलं आणून ठेवले होते आणि मग चालू आहे आता हार वगैरे बनवायचं. आणि माझी आता रांगोळी वगैरे पण काढून घेते, कारण दारामध्ये सडा वगैरे सगळं सारवण वगैरे करून झालेलं आहे. आता मला रांगोळी काढायची आणि माझी जाव आम्ही सगळे एकत्र येऊन फास्टमध्ये रांगोळी काढणार आहोत, कारण मोठी रांगोळी काढायची, खूप वेळ लागणार आहे त्याला. म्हणून आम्ही खूप फास्टमध्ये चाललं आहे सगळं आवरायचं. माझ्या सासऱ्यांनी खूप मोठे हार बनवले होते दाराला, अगदी आमच्या गेटला वगैरे पण हार घालायचा आहे, त्याच्यामुळे खूप फुलं लागतात. आणि तेवढे सगळे माझे सासरे दिवसभर म्हटलं तरी 1 वाजेपर्यंत म्हटलं तरी पण ते हार आम्हाला करून देतील आणि छान ते स्वतः लावतात पण हाताने. आता रांगोळी वगैरे काढते आहे मी, आहे माझी जाव आहे, आम्ही सगळे रांगोळी वगैरे काढतो. मला अशी काय फार छान अशी रांगोळी येत नाही, पण यूट्यूबवर वगैरे बघून जे मला जमतं मी तशी रांगोळी काढते. आणि ते माझ्या जावेला येते छान रांगोळी. तिला सांगितले डिझाईन वगैरे काढायला, मला जसं जमलं तसं मी काढलं आहे. मध्ये गालीच्या तयार केला आहे, त्याच्यामध्ये पंत्या ठेवल्या की खूप छान दिसतात, त्याच्यामुळे मी गालीच्याच काढणार होते आणि काही ठरवलं नव्हतं कुठली रांगोळी काढायची. अगदी ऑन द स्पॉट जी जमली ती मी काढली रांगोळी आणि मला ती जमली. आय थिंक सो कलर वगैरे सगळे माझ्या चॉईसने टाकले त्याच्यामध्ये. सो गाईज, मला मंडळी तुम्ही सांगा की रांगोळी कशी वाटली तुम्हाला, आणि तुम्हाला पण आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, कारण मला जमत नाही, पण मी ट्राय करते दरवर्षी रांगोळी वगैरे काढण्यासाठी. आणि
एकंदरीत सगळंच आवरलं आहे आमचं. आता बाहेरचं सगळं झालं आहे, सडा रांगोळी झाली आहे, गाड्या वगैरे धुवून झाल्या आहेत. आणि दिवाळीचा सण म्हटलं की लक्ष्मीपूजनाची खूप धामधूम घरात असते. सगळीकडे गडबड गडबड, सगळीकडे आवराआवरी आणि आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं. त्याच्यामुळे काही असं थकल्यासारखं वगैरे वाटत नाही. खूप छान वाटतं आहे ॲक्च्युली. आणि खूप छान आम्ही हे देवपूजा वगैरे पण करणार आहोत नंतर. आता बाहेरचं सगळं आवरून झालं आहे. आता मी घरात आले. आम्ही तिघीजणी पण देवपूजा करून घेतो आहे, सगळं मांडून घेतो. मग परत वेळ मिळत नाही. स्वयंपाक वगैरे करायला लागलो की मग सगळं राहून जातं. त्याच्यामुळे मग आम्ही देवपूजा सगळी मांडून घेते मी आता आणि स्वयंपाकाला लागते. तर स्वयंपाक वगैरे सगळा झाला आहे माझा. आता सगळं पुरणपोळी वगैरे करून ठेवले, नैवेद्य करून ठेवला आहे सगळा. आणि एकंदरीत संध्याकाळचे मला वाटतं 5:30-6 झाले असतील, कारण आत्ता लवकर अंधार पडतो. तर मी तुम्हाला दाखवते व्ह्यू बाहेरून मी कसं सजवलं आहे. आणि सगळं आमचं अंगण वगैरे कसं स्वच्छ करून ठेवलं आहे, मस्तपैकी रांगोळी वगैरे काढले. आता लक्ष्मीपूजन झालं, दिवे वगैरे लावायचे आहेत, अजून लावले नाही आहेत. आताशी 5:30-6 वाजले असतील. तर मग मी सगळं माझं स्वतःची पण तयारी करायची आहे. तर मी सगळं करते आता ती तयारी. आणि एकंदरीत तुम्हाला मी दाखवते की घरात मी कसं सजवलं आहे आज. रांगोळी तर खूप छान दिसते. मला खूप आवडली आहे रांगोळी. दिवे लावल्यावर तर अजून छान दिसणार आहे. तुळशीपुढे पण काढली छोटीशी रांगोळी. आणि त्याच्यानंतर मग सगळं छान मस्तपैकी श्रेयस बसला आहे, ती मॅच बघतो, आय थिंक काहीतरी TV बघतो आहे. त्याला सांगितलं मी आवरून ये पटकन, आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे. तर गेला आहे तो आता वरती जाऊन, त्याच्या बेडरूममध्ये जाऊन तो आवरून येईल आता. आणि बाकीचे सगळे तयार होत आहे, ते वरती सगळे बेडरूममध्ये त्याचे जाऊन आता असं नवीन कपडे घालून येतील खाली हळूहळू. तर मी सगळं सामान वगैरे आणून ठेवलेलं आहे. मंडळी, लक्ष्मीपूजनची तयारी कशी झाली आहे ती पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी सगळं असं लक्ष्मीपूजनाचं आम्ही तिघींनी पण अशी सगळी पूजा मांडली होती. आणि मला तर खूप आवडतं, असं प्रसन्न वाटतं अगदी वातावरण. आणि खूप छान वाईब्स येत आहे ते घरात, खूप छान वाटतं आहे. आणि अशा पद्धतीने मी खूप छान सजवलं आहे मला असं वाटतं आहे. आणि TV चालू आहे, TV बंद करावा लागणार आहे मला, कारण खूप वेळचा TV चालू आहे. आणि बाकीचं सगळं आवरून झालं आहे. आणि सानू आली आहे, फोनच घेऊन आली आहे. फोनमध्ये तिला फोटो काढायचे आहेत. तर मी तिला म्हणते व्हिडिओ झाला की मी काढते फोटो. तर लक्ष्मीपूजन झालं आहे आमचं सगळं व्यवस्थित करून, आरती वगैरे झाली आहे. हे पोत आम्हाला फिरवावं लागतो घरामध्ये, कारण ते माझ्या सासूबाईंच्या हातावर आहे. ते आम्हाला सगळं देवपूजा करावी लागते. आणि लक्ष्मीपूजनाच्या नंतर मी ते फटाके वगैरे जे उडवायचे होते मुलींना, त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की साधे कपडे घालून या, शर्ट पॅन्ट घालून या. आणि ते मोठे ते सगळे घागरे वगैरे त्यांनी जे काय फ्रॉक वगैरे घातले होते, मला भीती वाटते त्या लाईट फटाक्यांमध्ये. त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही कपडे काढून या आणि दुसरे घालून या. तर आता ते सगळे फटाके उडवायला आले. सचिन आल्याच्या नंतरच आम्ही फटाके उडवतो, कारण सचिनलाच फार आनंद असतो ह्या सगळ्या फटाके वगैरे फोडण्यामध्ये. मला तर फक्त बघण्यातच इंटरेस्ट आहे, मला उडवण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे, कारण मला खूप भीती वाटते ते ह्याची फटाक्यांची. सचिन उडवतात मोठे फटाके नाही आणत, कारण मुलं अजून लहान आहेत. श्रेयस उडवतो तसे मोठे फटाके, पण ह्या वर्षी आम्ही नाही आणले जास्त मोठे आवाजाचे वगैरे फटाके. फक्त आपलं साधे पाऊस वगैरे, ते भुईचक्र वगैरे तसलेच फटाके आणले होते. आणि चालले सगळ्यांची गंमत चालली. मंडळी, मी तुम्हाला डेली ब्लॉग तर देतच आहे. आज दिवाळीचे जेवढे पण मी बनवलेत रेसिपीज वगैरे मी सगळे तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. शेअर करते अजून काय. मंडळी, माझे सबस्क्राईब वाढवण्यासाठी मला हेल्प करा. मला सबस्क्राईब वाढवून द्यायचे.
आणि मला अजून नवनवीन माझे ब्लॉग्स तुम्हाला दाखवायचे आहेत. त्याच्यामुळे गाईज मला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. जेव्हा कधी माझं नोटिफिकेशन आलं की पटकन मला लाईक करा, माझा व्हिडिओ बघत जा आणि अजून काही नवीन गोष्टी मी तुम्हाला नक्की दाखवत जाईल. तर अजून दिवाळीचे काही रेसिपीज शेअर करायचे राहिलेले आहेत, कारण मी फक्त शेव आणि करंजी, शंकरपाळी एवढंच रेसिपी आणि बेसनाचे लाडू एवढंच रेसिपी तुम्हाला दाखवलेले आहेत. अजून चकली राहिलेली आहे, चिवडा राहिलेला आहे तुम्हाला दाखवायचा. तर मी तुम्हाला नक्की दाखवेल. अजून ते व्हिडिओ मी शेअर करेलच अजून थोड्या दिवसांनी. सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.